श्री स्वामी समर्थ. गोकुळाष्टमी अर्थात श्रीकृष्ण जन्मोत्सव 2025ची यंदाची गोकुळाष्टमी ही 15 ऑगस्टला आपण साजरी करणार आहोत. अष्टमी तिथी ही मध्यरात्री आल्याने 15 ऑगस्टलाच आपल्याला गोकुळाष्टमी साजरी करायची आहे. गोकुळाष्टमी साजरी करताना आपण दिवसभर काही उपाय जर केले तर नक्कीच आपल्याला फल प्राप्त होणार आहे. यामध्ये आपण सकाळपासूनच शुचिर्भूत व्हावं, विष्णूची पूजा करावी, विष्णूला तुळशीपत्र वाहायला विसरू नये, कमळ वाहावे. तसेच नैवेद्य दाखवण्यामध्ये आपण पंजिरी आणि त्याचबरोबर ड्रायफ्रूट आणि लोणी, मखाना इत्यादीचं आपण नैवेद्य दाखवायचं आहे. त्याचबरोबर केशरी टिळा हे विष्णूला लावायचा आहे. आणि या दिवशी आपण घरात बासरी आणि मोरपीस असेल तर त्याची पूजा करायला विसरायचं नाही आहे. तसेच या दिवशी शक्य असेल तर पिवळे वस्त्र दान करा. कुठल्याही मंदिरामध्ये जर शक्य असेल तर विष्णूच्या मंदिरामध्ये बासरी ही दान करा. तसेच या दिवशी आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट ही टाळायची आहे, ती म्हणजे की तुळस आपण या दिवशी तोडायची नाही. कारण तुळशीला हरिप्रिय म्हटलं आहे आणि तुळशीला तोडून या दिवशी कुठल्याही प्रकारची इजा आपल्याला करायची नाही. तसेच आपण या दिवशी उपवास हा धरायचा आहे आणि ज्यांना तब्येतीमुळे उपवास धरणे शक्य नसेल त्यांनी भात हा या दिवशी खाणं टाळायचं आहे. तसेच या दिवशी ब्रह्मचर्यत्वाचं पालन करायचं आहे. आणि ज्या लोकांना संतती होत नाही अशांनी या दिवशी अगदी मनोभावे व्रत धरावे आणि पूजा करावी, विष्णूची आराधना करावी, संतान गोपाल स्तोत्र वाचावे आणि कुठल्याही मंदिरामध्ये जिथे जन्मोत्सव चालू आहे तिथे जाऊन श्रीकृष्णाचा पाळणा ऐकावा, श्रीकृष्णाला झोका द्यावा आणि त्याचबरोबर मनोभावे प्रार्थना करावी. तसेच या दिवशी सर्वांनी भगवद्गीता वाचायला विसरू नका. विष्णू सहस्त्रनाम वाचा आणि मनोभावे पूजा करा. या दिवशी तुळशीपुढे तुपाचा दिवा लावा. तसेच विष्णू मंदिरामध्येही तुपाचा दिवा या दिवशी नक्की लावा. उपाय छोटे आहेत, नक्की करा. डॉक्टर नेहा जोशी, दत्त अनघा वास्तू रिसर्च सेंटर.